हाय नमस्कार सगळ्याला. तर कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय कशाला? का म्हणा. तर पहिल्यांदा नवऱ्याने मला सुख दिला असेल लय वर्षातनं पहिल्यांदा. हा खरंय तुझं. माझच की आता नवरा एकटा कामाला जाते तर मी घरात आहे. हा हम्म. असं खरंय तुझं. असं का वाटलं की बाबा तुम्हाला की मी घरी बसावं तुम्ही कामाला जावं? हा असं लय जणांची माहिती मला कमेंट. काम का सोडलं त्याचं कारण सांगा की एकदा. या की. पोरग फिरतंय इकडं तिकडं. हा मग कामाला मी जातोयच की पोरग सोबत बसत जा. हा. म्हणजे दादा जन्माच्या आधी तेव्हापासून मी त्याच्या आधी 5-6 वर्ष म्हणजे 7-8 वर्ष तर मी कामालाच नव्हते का नाही. हा. जसं दादा जन्मलाय तसं कामाला आहे. आणि त्याच्यावर 7 वर्षातनं परत अजून आता अजून 4 दिवस सुख मिळलंय. ह नवरा माझा लाडाचा गुन्हे आहे बघा गुन्हे. तर ठेवलाय चहा आता. चहा प्या म्हणलं खारी खावा डबा करायला परत उशीर होतोय. तर नवऱ्याला माझ्या पारच बघा की जम्परांची काय माहिती त्यांना काही साडीवर वाटलं तुम्हाला. हा बस तेल लावलंय सगळं इथपर्यंत आलंय वगैरे. थांबा की उकळू द्या चांगलं. परत भाऊजीच्या प्यायला परत येतात या सगळं झाल्यावर. आता काय एकटा आहे तर रात्री माझा व्हिडिओ नेवा अर्धा झाला चांगला तसं जरा लाईट बंद केलं म्हणजे फोकस तर सगळ्या कॅमेरावरच येतोय फोकस. तर याच्या पेला हे कुठून आणले मंदिराचे केस बाय एवढं पत्र मग मांदार येऊन बसतं या. तरी खिडक्या ते फॅन असल्यापासून तेव्हापासून तर येत नाही आला खिडक्या ते उघडत नाही. लई नेटाचं काम आहे का तुमचं? हा मोठ्या मला की जरा जरा किती येऊन जावं आता इथनं जवळ ना जावं मला इथंच बसायला घर झालं नाही ते दादाराव झोपलाय. नाही खरे खाली खाली खाल्ले म्हणजे आणि आता एवढं आज तर खायला लागलं तरी खाली नाहीतर 1-2 वाजेपर्यंत त्यांना किती वाजता सुट्टी होती? 1:30 दमून ठेवत तसे मी तुम्हाला सांगत आहे मला त्यांना काम झाल्याशिवाय जेवत नाही तसं बी भट्टीवर बघितलं नाही. चला आता घेते पीठ म्हणून करते तसं कालवून करावं रोज तर कालवायला एकले 50 पडते या डाळ का नका मटकी डाळ बोलवा की मग सगळं मला म्हणते चहा प्यायला नाश्ता करते ते मटकी डाळ कर म्हणते आता मटकी डाळ करते. अहो यात साखर होती का माझ्या ना मला कोणी वाचले तुम्हीच वाचले होते का? मग काय त्याच्यात साखर अजून सकाळ सकाळ मी दुकानला गेले लक्षातच नाही आणि मी कशाला डबा बघते मला वाटलं इथले संपली म्हणल्यावर. आणि काल दादाला चहा केलता भुका लागल्या तर ते म्हणत नाही की काहीतरी कर. कोण आले नाही कोण बोलते मला वाटलं भाऊजी चालत नाही.
आपण व्हिडिओमध्ये असतो कसं व्हिडिओ पाहिजे सगळे तुमच्यावर प्रेम करते ते आवडते तर दाजी दादा कोणाला संख्या आपण जाणार आहे त्यावर. सांगितलं की तर हे म्हणते त्या गावाकडे जाऊ हे तर काय होतंय. इथं काय बसताना बसता नाही. हं. तिथं बसायचं म्हणजे कसं झालं इथे की एकटं करतात ते. इथं मी शेरगाव आहे आणि तुम्ही सांगा की काय सांगतो विश्वास विश्वास आहे हाय की मग त्यांना माझ्यावर विश्वास आहे की पण दाडी नाही बांधते तर तुम्ही नाही बांधता. त्या दादा शाळा बुडायला लागली आणि ती रात्री म्हणलं मला ते दादाला तिकडं नको घालायला शाळेत पोरगं हाय चित्र कुठं काय झालं गेलं तरी उगाचच त्यांच्या डोक्याला ताप नको आपल्या पैसे राहतील लेकरू जाऊ गावाकडं त्याचा धाकला बिकला आणू 4 महिने अजून दिवाळीला टाईम आहे. दिवाळी होऊन जाते म्हणजे दिवाळी होऊन तुळशीचे लग्न आली म्हणलं का आम्ही भटीवर जात असतो या म्हणजे आता दरवर्षी जर आम्ही कायमस्वरूपीच असतो पण तसा भटीचा नियम आहे. आणि भटीवर राहायला जायचं म्हणलं तरी तुम्हाला सांगितलं तिथं की मसनवाटा जवळच आहे आम्हाला इकडून रोड आहे आणि असा रोड आहे तुम्हाला दाखवेन तिथं असा रोड आहे या साईडला मसनवाटा आहे आणि इकडं भटी आहे आणि भटीला चिटकूनच वडा आहे. हा नदी नदी का वडा नदी आहे वाटतं तेव्हा नदी आहे मी बी म्हणजे चिटकूनच आहे आणि त्या नदीचंच पाणी हे आहे. मग हे आधी म्हणायचं भटीवरच जाऊ परत नको हे करायला पण नको म्हणलं भटीवर आणि भटीवर कसं की माणसं नसते ते आता है ना त्याच्यामुळे माणसं आल्यावर माणसाच्या नादाने ते आणि ती मालकर काय की बदलत अगं इथं आली असं लाटा एखादं लय बाळ केले आली भाजीला कर भाजी कशाची हरभऱ्याची कर ग कर कशाची करू का खरंच हरभऱ्याची भिजायला नको का? नको आता हा उद्या उद्या आता हे कर डाळीची डाळीच तर आहे ना आपण दिलेली भाजी आहे एकदाच केली आहे भाजी कर म्हणल्यावर माझ्या ध्यानात आलं की म्हणलं हरभऱ्याची भाजी मला जे सकाळी ध्यानात आलं तर म्हणलं तर ह्यांना भिजवून द्यायची भिजाय घालायची चपात्या मस्त आणि करायचे कर पटापट जरा उरक होय होय ओरखते की तर घातलं डाळ भिजायला तेलाचा थोडा तसाच आहे वतला नाही थोडं राहिले तेल मग दिसतंय ना एवढं आहे मग आता तेल चपात्याला त्याला संपतंय तर चला आता